तिसंगीतील ज्योतिर्लिंग यात्रेत भक्तीचा महासागर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलने परिसर दुमदुमला। गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील श्री ज्योतिर्लिंग देवालयाची वार्षिक यात्रा यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। रविवारी मुख्य दिवशी पहाटेपासूनच ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत महिलांसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे विधिवत पूजा करण्यात आली। माहेर वासनींनी नारळ, फुले, अगरबत्ती अर्पण करून आपल्या लाडक्या ज्योतिबाच्या चरणी कुटुंबाच्या सुख समाधानासाठी मनोभावे प्रार्थना केली। सायंकाळी मानाची सासनकाठी नाचवताना तिसंगी ग्रामस्थ अक्षरशः भक्तीत न्हाऊन निघाले होते। गुलालाची उधळण, ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत संपूर्ण वातावरण रंगून गेले। पालखी सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षण ठरला। महिलांनी डोक्यावर हळद कुंकू व फुलांनी सजवलेल्या कळशी घेऊन पारंपरिक वेशात सहभाग घेतला। मंदिराभोवती फेरा मारत गावातून काढण्यात आलेली मिरवणूक भक्तीचा अनोखा संगम ठरली। या सोहळ्यात सजलेल्या बैलजोड्या विशेष आकर्षण ठरल्या। शेतकऱ्याच्या जीवनाचा आधार असलेली बैलजोडी जणू श्रम, निष्ठा आणि परंपरेची प्रतीक म्हणून मिरवत होती। उंट व घोड्यांची जोडी ही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती। यात्रेत विविध स्टॉल, खेळणी व खाद्यपदार्थांमुळे बालचमूही आनंदित होऊन गेले होते। गगनबावडा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली। ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, सेवा संस्था, दूध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही भक्तिमय यात्रा अविस्मरणीय ठरली। आज सायंकाळी खास महिलांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राची संस्कृती व लोककला जोपासणारा मराठमोळा नृत्य आविष्कार कार्यक्रम होणार आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। जांभळी कासा न्यूजसाठी तिसंगीहून राम करले।